ऐसी वृत्ती ध्याना ध्यावो का माझे म्हण. होय तुझ समान मी पण नाही. अनंत गोवडू अलुगटू दावितासी नेटपाटू. काय वानू तुझी सुरपदवी ठाण त्रिभंगी देखोनी. देव दे सुंदर आठव विसरो हे नाही रय्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही. नाही उरले अनेक केला झाला सकळीक. विश्वासा वाचून नावे दुजियाचे शून्य. तुका म्हणे काही बोलावयाची उरी नाही. भगवंताशिवाय या जगतात दुसरं अनेक काहीच नाही महाराज. मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही. जिकडं पाहावं तिकडं ईश्वर तत्व भरलेलं आहे. भगवंत समाविष्ट आहे. सर्व व्यापक तोच एक परमात्मा आहे. आणि प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक जीवजंतूमध्ये अधिष्ठान त्या भगवंताचंच आहे. ही प्रचिती ही अनुभूती जीवाच्या ठिकाणी यायला पाहिजे महाराज. भगवंताशिवाय या जगात दुसरं काही नाही हे सांगणारा आणि ते मान्य करणारा हा संवाद आहे. मागे पुढे नाही दुजे या वेगळे काही. गुरु शिष्याचा संवाद आहे महाराज. हे गीताशास्त्र भगवंताने अर्जुनाला पुराणाप्रमाणे अर्थातच धर्माधिष्ठित जे असेल ते सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु मुकाट्यानं ऐकून घेईल तो अर्जुन कसला. भगवंत जेव्हा योगाभ्यास सांगतायत की नाती उच्चतम नाती नीचम चैलाजीन कुशोत्तरम. आसनाचं वर्णन करताय. एकांतस्थळी जा म्हणतायत. एकाग्र चित्तानं बैस म्हणतायत. पहिला मार्ग योगाभ्यासाचा सांगितला. ते शक्य नसेल तर आपले कर्तव्य कर्म करीत राहा. प्रभूचा प्रसाद आहे तो समजून कर्म करत राहा. दुसरा मार्ग आणखी एक अष्टांग योगाचा मार्ग सांगितला. हे सगळे खळतर आहे अर्जुन म्हणतो. हे सगळं ऐकून अर्जुन म्हणतो सविनय म्हणतोय पण नम्रतापूर्वक सांगतोय की अव्यवहार्य आहे. कसं करू. कारण प्रापंचिक आहे मी. प्रपंच सोडून या सगळ्या कार्य करण्याला इतका वेळ माझ्याजवळ नाही अर्जुन म्हणतो. ते पटवून देताना मनाची चंचलता त्या ठिकाणी सांगायचा अर्जुन विसरलेला नाही की यातून मार्ग काढून जरी आम्ही बैठक मारायचं म्हणलं तरी मन हे इतकं चंचल आहे. ते कधी प्रतिशोधात जातं तर कधी कनवाळू होतं. कधी बदल्याच्या भूमिकेत जातं तर कधी उपकार करावा असं वाटतं. काय निर्णय घ्यावा याची निश्चितता त्याच्याजवळ नाहीच. बरं एखादं चांगलं करायला गेलो बसायचंच ठरलं आहे शास्त्रात सांगितलं म्हणून मारावं बैठक. ते इतकं चंचल आहे की शरीराने बैठक मारली जाईल पण ते बाहेरच भरकटत राहतं. असं आपलं मन मांडतोय अर्जुना. आणि भगवंतही त्याला पुष्टी देतात. आजपासून आपण या आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 35चं चिंतन करतायत. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. भगवंत वाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतय्य वैराग्येन च गयती. अरे अर्जुना बरोबर आहे बाबा. शंकाच नाही. असंशयम भगवंत म्हणतायत की हे महाबाहो कौंतय्या चंचल मनाला संयमित करणं निसंशय अत्यंत कठीण आहे. पण योग्य अभ्यासानं आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणं शक्य आहे. कठीण आहे, अवघड आहे, पण अशक्य आहे असंही नाही.
हे बिंबवायचं भगवंत विसरलेले नाही. अर्जुनाने शंका उपस्थित कराव्या आणि त्याचं व्यवस्थित निस्सरण करावं, हाच संवाद या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे महाराज. आणि या गुरु शिष्याचा संवादच समस्त मानवजातीकरता एक आचारसंहिता देऊन गेलाय जगण्याची. उत्तम प्रकारे कसं जगता येईल त्याचा आदर्श म्हणजे या गुरु शिष्याचा संवाद आणि त्यातून निघालेली विचारसरणी आहे महाराज. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतय्य वैराग्येन च गृह्यति. सातत्य ठेव योग्य अभ्यासानं आणि वैराग्य, अनासक्त हो. कशातही आसक्ती ठेवू नको, गुंतू नको. वैराग्य प्राप्त कर हळूहळू. एकदा वैराग्य प्राप्त झालं, सार असार यातला भेद कळाला आणि अद्वैत भाव निर्माण झाला की मनाला ताब्यात घेणं अशक्य नाही, भगवंत सांगतायत. माऊली त्यावरच वर्णन करताना 418 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैशीची येया मनाचा करी चपळचे स्वभावेगा. मनाचा स्वभाव आहे अर्जुना चपळता. भगवंत सांगतायत तू मनासंबंधाने जो बोललास ना ते खरोखर तसंच आहे. सहजप्रमाणे ताब्यात येणार नाही. नटखट आहे, उन्मत्त आहे, चंचल आहे, हे मीही मान्य करतो. भगवंत सांगतात असंशयम महाभाव मनोदुर्निग्रहम चलम. मनाला ताब्यात घेणं इतकं सोपं नाही यार. मनाचा स्वभाव आहे, खरोखरच ते चंचल आहे, उन्मत्त आहे, खट्याळ आहे. आणि मनाला इतकं आपल्या ताब्यात घेणं इतकं शक्य नाही आहे, इतक्या लवकर शक्य, पण अशक्यही नाही आहे. अवघड आहे पण अशक्य नाही आहे. हे भगवंत अर्जुनाला निक्षून सांगतायत आणि त्यातला मार्ग सांगतायत. अभ्यासेन तू कौंतय्य वैराग्येन च गृह्यति. सातत्य ठेव, त्याला हळूहळू परमार्थाच्या ठिकाणी लावायची सवय लाव. त्याला आज थोडा वेळ, उद्या थोडा वेळ आणि हळूहळू शनैः उपरमेत बुद्ध्या असं जेव्हा होईल त्यावेळेस एक वेळ अशी येईल की मन पूर्णपणे माझ्या ठिकाणी स्थित होईल, परमार्थाच्या ठिकाणीच ते एकाग्र होऊन जाईल. तुला सुद्धा कळणार नाही. पण त्याकरता सर्व विषयातून अनासक्त होणं गरजेचं आहे. आशा सोडणे गरजेची आहे. कुठलीही इच्छा आकांक्षा मनात येता कामा नये. विषयाविषयी पूर्ण अनासक्त होईल. पूर्ण वैराग्य जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेस मन आपोआपच ताब्यात येईल. तेच माऊली वर्णन करतायत. तव कृष्ण म्हणती साचची. अरे खरंय रे बाबा अर्जुना, बोलत आहासी ते तैसेची. तू जे सांगतो ते तसंच आहे. या मनाचा कीर चपळाचे स्वभाव गा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.